घाटंजीत सामाजिक सेवेला नवे पर्व, डॉक्टर स्नेहलता रमेश पांडे वृद्धाश्रमच्या भूमिपूजनाने नवी दिशा. समाजसेवेची नवी वाट खुली करत कबीर बहुउद्देशीय संस्था घाटंजी यांच्या वतीने डॉक्टर स्नेहलता रमेश पांडे वृद्धाश्रम या मानवसेवेच्या पवित्र उपक्रमाचे भूमिपूजन शनिवारी सकाळी मोठ्या जल्लोषात पार पडले. रेणुकामाता मंदिराजवळील सदाशिव डंभारे यांच्या शेतात पार पडलेल्या या मंगल सोहळ्यात समाजसेवेसाठी वाहिलेल्या भावनेचा उत्सव पाहायला मिळाला. वृद्ध आणि निराधार व्यक्तींना सन्मानाने जीवन जगण्याचे आश्रयस्थान ठरणारा हा वृद्धाश्रम लवकरच उभारला जाणार असून या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मान्यवरांची गौरवशाली उपस्थिती तर उद्घाटनाचे सौभाग्य आमदार राजू तोडसाम आणि प्रियाताई तोडसाम शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. विशेष अतिथी म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांची काही कारणामुळे उपस्थित नसल्यामुळे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. घाटंजी तालुका अध्यक्ष महेश पेंदोर, उपाध्यक्ष नीरज मन्ने व केळापूर तालुका अध्यक्ष प्रफुल्ल नान्ने युवा ग्रामीण पत्रकार संघ यांनी उपस्थिती नोंदवून सोहळ्याची शोभा वाढवली. समाजसेवकांचा एकत्रित सहभाग याप्रसंगी शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी व समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये पोलीस निरीक्षक केशव ठाकरे, अन्नकुमार पांडे, विजय बैस, गजानन ढवळे, राम खांडारे, विश्वासराव राऊत, सदाशिवराव डंभारे, महेश पवार, मनोज हामद, मुज्जू पटेल, संजय अग्रवाल, संजय ढगले, रीना धनरे, रोशनी झाडे आदी मान्यवरांचा समावेश होता. आयोजकांचे अथक प्रयत्न. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी क्रांतिकुमार रमेश पांडे आणि आशिष सदाशिवराव डंभारे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती या भूमिपूजनात दिसून आली. वृद्धाश्रम मानवी सेवेला नवे रूप. घाटंजीत उभारल्या जाणाऱ्या या वृद्धाश्रमामुळे समाजातील वृद्ध, निराधार आणि अपंग व्यक्तींना सुरक्षित, सन्माननीय आणि प्रेमळ वातावरण मिळणार आहे. या उपक्रमामुळे सेवा हीच श्रेष्ठ साधना या विचाराला नवी उंची मिळाली आहे. वृद्धांचा आशीर्वाद हीच खरी संपत्ती या भावनेतून उभारला जाणारा हा वृद्धाश्रम घाटंजीच्या सामाजिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट. रमेश पांडे वृद्धाश्रमच्या भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. सर्व उपस्थित मान्यवर, पांडे परिवार, ठाकरे डंभारे परिवार आणि भारतीय जनता पार्टीचे माझे पूर्व सहकारी, घाटंजीतील संपूर्ण प्रतिष्ठित नागरिक, ठाणेदार साहेब, सर्वांचं या ठिकाणी मनापासून खूप खूप अभिनंदन करतोय. अतिशय धावपळीमध्ये सर्वांना म्हणजे आग्रहाची विनंती करतो, कारण की आपण सर्व लोक वृद्ध होणारच आहे, परंतु वृद्धाश्रम आपण तयार केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन तर करतोच, पण त्यासोबतच भविष्यातच वृद्धाश्रममध्ये वृद्ध व्यक्ती ही मुलांच्या आणि मुलींच्या सेवेच्या माध्यमातून त्याचा शेवट व्हावा असं मला एक व्यक्ती म्हणून वाटते. आणि म्हणून कारण की मनुष्य जन्माला आल्यानंतर मृत्यूला सामोरं जावंच लागते आणि शेवटल्या क्षणामध्ये सर्वांना वेगवेगळ्या प्रकारच्या, कोणाला बिमारीनं, कोणी वेगवेगळ्या याच्यानं त्याला थोडंसं सहन करावंच लागते. अशा परिस्थितीमध्ये शेवटला काळ हा अतिशय सुंदर आणि चांगला जर जायचा असेल तर एखाद्या आश्रमाच्या माध्यमातून त्यांचा काळ चांगला जाऊ शकतो. आणि वृद्धाश्रमामध्ये चांगल्या प्रकारचे आपण त्यांना जर मनोरंजनाचं काही साहित्य किंवा बाकी काही गोष्टी जर आपण करू दिल्या तर त्यांच्या शेवटल्या काळामध्ये ज्या वेदना त्याला होतात त्या वेदना न होऊ याकरता चांगल्या प्रकारचे उपक्रम आपल्या माध्यमातून व्हावं. या ठिकाणी रितसर आपण भूमिपूजन केलं. मी पांडे परिवारांना आणि डंभारे परिवारांना संयुक्त दोन्ही परिवाराच्या माध्यमातून जो पुढाकार घेतला आपण त्या पुढाकाराला शुभेच्छा देतो. आणि पुढच्या काळामध्ये माझं काही सहकार्य लागलं आपल्याला तर मी नक्कीच तुम्हाला सहकार्य केल्यावर सांगतो. थांबतो. धन्यवाद.